सध्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। या निवडणुकीत 13 उमेदवार रिंगणात आहेत। आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कीर यांनी आज ठाण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यावेळी रमेश कीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता म्हणाले की आमचे मुख्य मुद्दे पदवीधरांच्या नोकऱ्या, शिक्षकांचे प्रश्न, पेन्शन इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या मुद्द्यांवर आतापर्यंत कोणत्या आमदाराच्या वतीने कार्य केलेले नाही, आम्ही जिंकून आल्यावर पदवीधरांच्या प्रश्नांवर जास्त लक्ष देणार आहोत। खरं तर ही जी निवडणूक आहे कोकण पदवीधर मतदारसंघ, तर याची व्याप्ती आणि याचं काम मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आजपर्यंत या मतदारसंघातून असं काम झालेलं नाही आणि मी प्रामुख्याने काही ठराविक मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवत आहे आणि निवडणूक जिंकून आल्यावर मी त्याच पद्धतीने काम करण्याचं ठरवलेलं आहे। त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की शिक्षकांसाठी प्रामुख्याने काम करणं गरजेचं आहे। जुनी पेन्शन याच्यासाठी आग्रह धरणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातले जे काही शासनाच्या माध्यमातून बदल होतात त्या बदलावर लक्ष ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे। पदवीधर बेकार जे आहेत त्यांच्यासाठी देखील प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। जी जिल्हावार जी उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी देणं, तिथली वस्तुस्थिती समजावून घेणं हे देखील या आमदार महोदयांचं काम आहे असं मला वाटतं, जे दुर्दैवाने आजपर्यंत झालेलं नाही हे देखील मला नमूद करावंसं वाटतं। त्याचबरोबर संपूर्ण कोकणात जे प्रकल्प येतात त्या प्रकल्पात स्थानिक पदवीधरांचा प्रामुख्याने सहभाग असावा याच्यासाठी देखील आग्रही भूमिका असणं हे देखील गरजेचं आहे। अशा विविध कोकणातल्या विविध प्रश्नांना बरोबर घेऊन ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असं आम्ही पक्षातर्फे ठरवलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून या प्रश्नांची उकल करण्यासाठी मी भविष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। होत आहे प्रचाराच्या अगोदरपासून सुरुवात आहे, काय सांगाल कशा प्रकारचं या संपूर्ण निवडणुकीचा आपला प्रवास असणार आहे, प्रचार असणार आहे? नाही, मुळात असं आहे की आम्ही हे गेली 5-6 महिने सदस्य नोंदणी करतो। काँग्रेस पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी झालेली आहे। त्यात आमचे सर्व मित्रपक्ष आहेत त्यांनीही नोंदणी केलेली आहे। त्यामुळे नोंदणी हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे। लोकांना 26 जूनला मतदानासाठी फक्त मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आमचं प्रामुख्याने महत्त्वाचं काम असेल, जे आम्ही कार्यकर्त्यांच्या आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। तर कशा प्रकारे मतदारांसमोर कोणकोणते प्रश्न घेऊन जाणार आहात? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत। शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत। पदवीधरांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत। याचं कारण असं आहे की पदवीधर ही व्याख्याच एवढी मोठी आहे की पदवीधर हा प्रत्येक क्षेत्रात आहे। त्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रातले पदवीधर त्यांचे वेगवेगळे प्रश्न यांच्याकडे आपल्याला आत्मीयतेने बघण्याची गरज आहे, जे दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघाच्या माध्यमातून कोकणातल्या पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे मी इथे स्पष्टपणाने नमूद करतो।